आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज गेलो होतो काव्याच्या शाळेमध्ये. त्यांची ना HPVची लस होती. दुसरा डोस होता आणि पहिला डोस त्यांचा 6 महिने पहिले झालेला आहे. तर 15 वर्षाच्या आतील मुलींना हा डोस दोन इंजेक्शन असतात आणि 15 वर्षाच्या वरती जे असतात त्यांना 3 डोस असे असतात. यांना 6 महिन्यानंतर दुसरं इंजेक्शन होतं आणि जे पण 15 वर्षाच्या वरतील सुद्धा घेतील त्यांनासुद्धा 6-6 महिन्याने असं असतं. तर सध्या गर्भपिशवीच्या कॅन्सरचे जरा जास्तच केसेस असतात. तर ते जी लस निघालेली होती म्हटलं यांना शाळेतर्फे भेटलं तर मग भेटतं तर घेऊन टाकायचं असं म्हणून त्यांना घेऊन टाकलं होतं. तर मग इंजेक्शन वगैरे घेऊन आम्ही घरी आलो होतो. प्रथमेशच्या बाप्पांनी त्यांच्यासाठी खूप छान छान असे ड्रेसेस घेऊन आलेले होते आणि त्यांचं ट्रायल चाललेलं होतं. व्यवस्थित फिटिंग वगैरे आहे का नाही हे बघत होते आम्ही येण्याच्या आधीच. त्यानंतर आम्ही आल्यावर मला मुद्दाम एक ड्रेस काढून दाखवत होते व्यवस्थित का बघ हे आणलं ते आणलं तुला आवडलं का म्हणून. पण मला त्यांचे सर्व ड्रेसेस आवडले, छान नव्हते एकदम. कलर वगैरे पण छान आणलेले होते त्यांनी आणि काही फॉर्मल काही जीन्स आणि टी शर्ट असे घेऊन आलेले होते. कारण की मला त्यांच्यावर फॉर्मल जास्तच आवडतात आणि त्यांना जीन्स आणि टी शर्ट जास्त आवडतात. तर त्यांनी तसंच करून चार शर्ट आणि 2-3 टी शर्ट आणि पॅन्ट, जीन्सच्या पॅन्टी आणि फॉर्मल पॅन्टी असे घेऊन आलेले होते ते त्यांनी त्यांच्यासाठी. आणि मला दाखवत होते का मी हे ट्राय केलं आहे, मी ते ट्राय केलं आहे, कसं वाटतं आहे, कशी दिसत आहे, कपडा कसा आहे, असं मुद्दाम विचारत होते मला. तर मी त्यांना म्हटलं हो छान आहे. त्यांना पण मुद्दाम मला चिडवत होते की बा तुला ज्यासाठी मी काही नाही आणलं, मी माझ्यासाठी इतके सारे ड्रेस घेऊन आलो. पण मला आनंद असतो आपल्या त्यांच्या खुशीत आपण खुश होणे खूप भारी वाटते. ते स्वतःसाठी सुद्धा काहीतरी करता, आपल्यासाठी तर नेहमीच करता, पण त्यांनी स्वतःसाठी काहीतरी केलं हे खूप छान वाटतं कधी कधी. तर मग त्यांनी आणलेले ड्रेसेस वगैरे बघून घेतले, छान असे होते. आणि त्यानंतर झालेली होती दुपार. मग आता जेवायला घ्यायचं होतं, भूक लागली होती. यांचे काही ड्रेसेस संपत नाही वाटतं आजच्या दिवस. त्यानंतर सर्व काही ड्रेस बघून झाले. मग आम्ही दोघांनी घेतलं जेवण करायला. दुपारचे 1 वाजले होते ते तेव्हा जेवायला घेतलं आम्ही. मग त्यांनी भाजीपोळी खाल्ली आणि मी साबुदाण्याची खिचडी आणि दही खाल्ली. साबुदाण्याची खिचडी असली की मला खूप आवडती, मग मी दहीसोबत ती खाल्ली. त्यांनी भाजीपोळी खाल्ली. तर तसंच आमचं जेवण वगैरे करता करता त्यांची मस्ती चाललेली होती छान अशी. म्हणजे मुद्दाम आज वेगळाच मूड होता, मजाक करण्याचा जास्त मूड होता. म्हणून मग ते आज खूपच जास्त मजाक करत होते, खुश पण होते जास्त. आणि एरवी माणसांनी खुश राहणं गरजेचं आहे, त्यांना जास्त सुट्टीसुद्धा भेटत नाही. तर कधीतरी घरी असतं का ज्या टायमाला आम्ही दुपारचं जेवण सोबत करतो, नाही तर फक्त संध्याकाळचंच असतं आमचं आणि सकाळचा चहा होतो सोबत. बस नंतर जे मी सकाळी धुवून टाकलेले होते कपडे ते सर्व घेऊन आले आणि ते पण खूप जास्त कपडे होते, ते सर्व घडी घालून ठेवले. आणि याच्या आधी त्यांनी जे ट्रायल केले ते सगळे कपडे घडी घातले. म्हणजे आज माझा कपडे घडी घालण्याचा दिवस होता असं म्हटलं तरी चालेल. तर हे संपूर्ण कपडे मी व्यवस्थित छान असे घडी घालून ठेवून देते. आज जसं काय पुरा दिवस माझा कपड्यांमध्येच गेला असेल, कपडे घडी घालून ठेवण्यामध्येच गेलेला आहे. आणि आज मी केससुद्धा विचारले नाही, तुम्ही बघू शकता. सकाळी शाळेत जाऊन आली त्यानंतर मी केस वगैरे धुतले होते. सकाळी थंडी जास्त असल्यामुळे केस नव्हते धुतले, त्यामुळे मग ते केस तसेच गुंडाळून ठेवलेले आहे. मग म्हटलं आता हे सर्व आवरून त्याच्यानंतर मी माझं स्वतःचं आवरून घेईल. मग म्हटलं सर्व कपडे व्यवस्थित कपाटात ठेवून देते. नवीन कपडे होते, काही इस्त्रीचे होते, काही व्यवस्थितच्या मुलांचे वगैरे वेगळे करून ठेवते. आज असा होता माझा दिवस, नुसता कपड्यांमध्ये गेला. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच. तर असेच माझे पूर्ण व्हिडिओ बघत जा. थँक्यू सर्वांना.